तर मंडळी एक गमतीदार किस्सा आहे, तो तुमच्याशी शेअर करायचा आहे। आमच्या युनिटचे 4-5 लोक आहोत आम्ही। दिवे घाटात जी गर्दी होती ना, त्या गर्दीत आमची एवढी चुकामुक होत होती, म्हणजे आमच्याकडे गुगल मॅप आहे, टेक्नॉलॉजी आहे, सगळं आहे, तरी कॅमेरामन आमचा भलतीकडे, आमचा प्रोडक्शन वाले एकीकडे आणि आम्ही अँकर भलतीकडे। म्हणजे एकीकडे आम्हाला भेटता भेटता आमचा एवढा वेळ निघून जात होता। पण मग आता ही जे सगळे माऊली वारीला निघाले, त्यांच्याकडे तर काहीच नाहीये। मग ते कसे त्यांच्या ठिकाणी ठरलेल्या ठिकाणी पोहोचतात, हेच आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायचंय। तर इथे एक दिंडी विसावलेली आहे या मंदिरामध्ये, त्यांच्याशी आपण थेट गप्पा मारूया। तर नमस्कार माऊली, सर्वप्रथम रामकृष्ण हरी। तर तुम्ही कुठून आलात, तुमचं नाव आणि सगळं सांगा। आम्ही वाशिमहून आलो, पार्वती रामकिशन सोनूने, एकलासपूर गाव आहे आमचं, तिथून आलेले हो। वाटण चालायसाठी जसा गर्दीत चालताना आमच्याकडे मोबाईल नसते, काय नसते, कार डाऊन आम्ही येतो, मग पोलीसवाल्याला विचारायचं, कोणाला माहिती आहे त्या गावाल्याला विचारायचं, त्याच्याकडून आम्ही इथं पोहोचतो। मग ते आम्हाला आणून सोडतात। हरपले एखाद्या तर पोलीसवाल्याजवळ आम्ही ऍडव्हर्टाईज देतो, मग ते शेअर करतात तिथं, मग त्या माणसाला आम्हाला फोनवर बोलवतात, मग आम्ही त्या माणसाला घेऊन येतो। असे बरेच ठिकाणी होतात। मग तुमच्याकडे फोन कसले आहेत? आमचे साधे फोन, बटनांचे फोन, त्याच्यावरती गुगल मॅप नाही, काहीच नाही, माहितीच नाही त्याच्यावर, काहीच नाही, काहीच माहिती नाही। म्हणजे अशीच कार्डानच येतो आम्ही। अच्छा, हा, कार्डानच। मग तुमच्याकडे पत्रक दिलेली असतात? हो, पत्र आहेत आमच्याकडे। ते माणूस आमचा दिंडीवाला कार्ड देते, कोणी हरपला तर पोलीसवाल्याकडे फोन लावा म्हणते, फोन नंबर आहे, सगळे आमची गावाची माहिती आहे। बरोबर, दिंडीचा नंबर नाही आमच्या दिंडीला, अच्छा, अशी दिंडी आहे साधी। हा, त्याच्याकडून मग आम्ही ते पोहोचतो। पुढच्या गावाला जरी जायचं असलं तसंच जातो, मग असं विचारत जाऊत, मग आम्ही पंढरपुराला पोहोचतो, असं विचारमधून। मग असं कधी झालंय का की आता तुम्हाला माहिती आहे समजा, तर तुम्ही त्या जागी पोहोचता, पण असं होते चुकामुक होते का लोकांची होते ना, भरपूर चुका। कालच 2-4 लोक चुकले आमचे। हा, काल मग ते पोलिसांना फोन लावले, आमच्या माणसं पाया गेले, घेऊन आले, त्याला सांगितले या जागेवर उभे राहा तुम्ही, आम्ही न्यायला येतो। अच्छा, असे जाऊन घेऊन आलो आम्ही तिथून। एवढं पुढे जाऊन पुन्हा माघारात जाऊन घेऊन आलो आम्ही। खूप घाटात हरपली होती 3 माणसं आमची। खूप गर्दी हो, होती, काल गर्दी होती। एक बाई 2 माणसं हरपले होते, म्हणजे म्हातारे माणसं सोबत आमच्या, आणि बाया बी काही म्हाताऱ्या आहेत, काही अशा बरोबर लहान लेकरं आहेत, बरोबर। मग त्याच्यासोबत म्हणजे हरपतातच 1-2 रोजचं। मग पायाचं जाऊन माग जायचं, पुन्हा पाहुण्याचं, पण त्यांना जर फोन करत नाही तर पोलीसवाल्याला माहिती नसते। हा, जेव्हा कोणीचा फोन जर भेटला तर ते माहिती देतात, याच्यावर फोन लावा, आमचा कार्ड दाखवले की मग कोणी फोन लावून देते, नाही तर पोलीसवाल्या जोर जातात। तुमच्याकडे आता फोन आहे तुम्ही म्हणालात, पण अशा बऱ्याचशा बायका असतील किंवा माणसं असतील तुमच्या दिंडीमध्ये, त्यांच्याकडे फोनच छोटेच फोन आहेत आमच्या, छोटेच फोन, मोठा फोन कोणाकडे नाही, फक्त दिंडीवाल्या मालकाकडेच आहे आणि 1-2 माणसाकडे फक्त, मग बाकी नाही, छोटेच फोन। पण असंही असेल ना की कुठली एक म्हातारी बाई याच्याकडे फोनच नाहीच ना, मग आमच्या लय बायकडे नाही तो फोन, म्हणजे आमच्यात फक्त दोघीकडेच फोन आहे। आम्ही एवढे आलो का इथं दोघी जोड फोन येतो, बाकीच्या जोड फोन नाही। आमच्या म्हाताऱ्या बायाजवळ फक्त कागदाचा नंबर आहे दिंडीवाल्याचा। तर बघताय ना मंडळी, आपल्याकडे आपल्या हातामध्ये इतकी मोठी टेक्नॉलॉजी असताना तरी सुद्धा आपली चुकामुक होते। या माऊलींकडे फक्त साधा फोन आहे आजच्या जमान्यामध्ये, आणि तरी सुद्धा ते निश्चिंत आहेत असं मला वाटतं। आता कालपासून त्यांचा एक माणूस हरपलाय, तरी पण त्यांना तो शोधायला ते शोधतातच आहेत, पण त्यांना कुठे ना कुठे हा विश्वास आहे की तो भेटणार आपल्याला नक्की। तर याच विश्वासावर ही वारी चालते, आणि हे जे आम्ही आजकाल आता हे अनुभवतोय ते खरंच खूप अद्भुत आहे। म्हणजे आजच्या या जमान्यामध्ये जिथे इतकी टेक्नॉलॉजी पुढे असताना ही माऊली निश्चिंत होऊन वारीला आली आहे, आणि तरी सुद्धा त्यांना कोणत्याही गोष्टीची भीती नाहीये, हे खरंच बघण्यासारखं आहे। माऊलींच्या पालखीमध्ये आणि पांडुरंगाच्या वाटेवरती अभंग हा झालाच पाहिजे, त्याशिवाय ही वारी जी आहे ती अपूर्ण असते। तर जिथे काही मंडळी आहेत, आपण त्यांच्याकडून एक छानसा अभंग ऐकूया। ज्ञानेश्वरा दर्शन दे रे मला शरण आले तुला, ज्ञानेश्वरा दर्शन दे रे मला शरण आले तुला। हातात माझ्या गुंसीची माळ, हातात माझ्या गळ्यात नाळ, गळ्यात माझ्या तुळशीची माळ, हातात माझ्या तुळशीची माळ। ज्ञानेश्वरा दर्शन दे रे मला शरण आले तुला, ज्ञानेश्वरा दर्शन दे रे मला शरण आले तुला। कपाळी बुक्याचा चंदन टिळा, दारी आला संत मेळा, कपाळी बुक्याचा चंदन टिळा, दारी आला संत मेळा। ज्ञानेश्वरा दर्शन दे रे मला शरण आले तुला।